वैशाली चव्हाण, जनवार्ता बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी। अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत आंबा खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती। 3.5 मुहूर्तांपैकी असलेला अक्षय तृतीयाचा सण महाराष्ट्रात उत्साहाने साजरा करण्यात येतो। या दिवशी पुरणपोळी व आंब्याचा रस नैवेद्य म्हणून दाखवण्यात येतो। यामुळे आदल्या दिवशी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती। या मुहूर्तावर नागरिकांकडून सोने खरेदी देखील करण्यात येते। त्याचबरोबर नवीन घर, मोटरसायकल किंवा चारचाकी वाहन मध्यमवर्गीयांकडून खरेदी करण्यात येते। बाजारपेठेतील अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली होती। आंबे, लहान आंबे रत्नागिरीचे 500 ते 600 रुपये, या पुढं 800, 1000, 1200, 1500 असे बाजार आहे। आणि उद्या अक्षय तृतीया त्यानिमित्त ग्राहकांचा कसा प्रतिसाद? चांगला प्रतिसाद। कसं किलो आंबा? किलो नाही, डझनवरती मिळतो। कसं? 500, 700, 800, 1000, 1200, 1500। तुम्ही किती वर्षापासून आहात? 50 वर्ष होऊन गेले आम्हाला। महात्मा फुले मंडई प्रतिष्ठानच्या वतीने विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। शहरातील मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आल्या। मॉलचा परिसर सुधारवण्यात आला, परंतु मंडईच्या समस्या अजूनही तशाच आहेत। या प्रलंबित मागण्या पालकमंत्र्यांची मदत घेऊन सरकारकडून मंडईचा विकास करण्यासाठीचा निधी आणून विकास करण्यात येईल, असे आश्वासन खासदार संजय काकडे यांनी दिलं। महात्मा फुले मंडई प्रतिष्ठान यांच्यातर्फे पुणे गौरव पुरस्कार खासदार संजय काकडे, मंडई विद्यापीठ गौरव पुरस्कार आमदार माधुरी मिसाळ आणि व्यापारी रत्न गौरव पुरस्कार फत्तेचंद राका यांना प्रदान करण्यात आला। यावेळी स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम, गणेश थोपे, निलेश ढमढेरे, दत्ता बोरकर, राजा जगताप यांच्यासह मंडईतील व्यापारी उपस्थित होते। यावेळी आमदार मिसाळ आणि राका यांनी सत्काराला उत्तर देत शुभेच्छा दिल्या। व्यापाऱ्यांच्या प्राथमिक अडचणी सोडवण्यापासून ते आर्थिक दुर्बल घटकांना मदत, आरोग्य शिबिरे, नेत्र शिबिरे, अपंगांना गरजेनुसार मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आपत्तीच्या वेळी विविध प्रकारची मदत, दरवर्षी 10 गरजू महिलांना रोजगार उपलब्ध होईल अशा प्रकारची मदत आम्ही करतो। तसेच उत्सव साजरा करण्यासाठी विविध मंडळांना गरजेनुसार हात देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। हे सर्व करत असताना ज्यांनी कठीण परिस्थितीशी संघर्ष करून पुणे शहराच्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने शिखर गाठले, अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना व ते मान्यवर मंडई विद्यापीठाशी संबंधित आहे अशा मान्यवरांचा कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने प्रतिष्ठान दरवर्षी मंडई विद्यापीठ, पुणे गौरव, पुणे व्यापारी रत्न पुरस्कार देऊन त्या मान्यवरांना गौरवण्यात येते। तसेच सामाजिक क्षेत्रात लोकवर्गणीतून आदर्शपणे समाजोपयोगी काम करणाऱ्या मंडळांना आदर्श उत्सव गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येते। तसेच या आमच्या मंडई विद्यापीठामध्ये ज्यांनी अहोरात्र कष्ट करून आपलं आयुष्य घालवलं ते आमचे व्यापारी बंधू यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही सत्कार करीत आहोत। त्यांना जीवन गौरव मानपत्र देणार आहोत। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस-पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची।
मार्केट यार्ड येथील आंबा महोत्सवाचे उद्घाटन पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। मार्केट यार्डातील महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ, कोकणातील 36 शेतकरी तसेच आंबा उत्पादक शेतकरी यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं। या महोत्सवाचे उद्घाटन सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी पणन संचालक दिनेश ओहळूकर, मंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे, प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव धनंजय डोईफोडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। परंपरागत शेतीतील माल उत्पादकांना पाहिजे तेवढा दर मिळत नसल्याने नुकसान होत आहे। चालू वर्षी अवकाळी पाऊस गारपिटीमुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे फार मोठे प्रमाणावर नुकसान झाले। त्यांचे पंचनामे करून त्यांना लवकरच तातडीची मदत करण्यात येईल असे मत मंत्री पाटील यांनी यावेळी केलं। बाजार समित्यांच्या आवारामध्ये नॉन कृषी बिझनेस करता येत नाही असा आमचा पणनचा कायदा आहे आणि त्यामुळे पुणे माझी तुम्हा सगळ्यांना विनंतीच अशी आहे की थोडं एखाद्या बातमीच्या बरोबरने सगळं मांडायला पाहिजे। आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या नोटीस काढलेली की ज्या ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नॉन कृषी, काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरो होंडांची शोरूम, काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मंगल कार्यालय, सांगलीला मंगल कार्यालय, पण नॉनसेन्स एक शेतकऱ्यांसाठी उभं केलेलं आहे आणि त्या पणनच्या कायद्याप्रमाणेच हा निर्णय केला आणि तो केवळ पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपुरता नाही, राज्यातल्या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी केला आहे की आम्ही नॉन कृषी ॲक्टिव्हिटी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात चालू देणार नाही। त्यातला हा भाग आहे। हा निर्णय कायद्याप्रमाणे केला आहे। कोर्ट काय याच्यासाठी कारण 25 वर्षापासून त्यांना लायसन्सही दिली जात होती, त्यामुळे हा प्रश्न एखादी चूक यापूर्वीची दुरुस्त झाली नाही तर ती केव्हा दुरुस्त करायची नाही असं नाही ना। कुठल्या सुरू झाली बैठक? एक 22 जणांची समिती आम्ही आमच्या संचालक ओळकरांच्या नेतृत्वाखाली केलेली आहे। त्याची पहिली बैठक झाली। एक 2-3 बैठकांमध्ये 31 मे पर्यंत याचा काही ना काही निर्णय आम्ही करू। मीनवाईल आम्ही शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर माल विकण्यासाठी परवाना लागणार नाही असा निर्णय परवा घेतला। त्याच्याविरुद्ध कोणते कोर्टात गेले पुन्हा एकदा, पण आम्ही तो निर्णय घेतला की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर शेतकऱ्याला डायरेक्ट माल विकता येईल, त्याचं त्याला प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षण मंडळापासून ते महापालिकेपर्यंत शिक्षकांच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला। महापालिका शिक्षण मंडळाच्या शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 4 वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे। अद्याप देखील शिक्षकांना कुठलाही लाभ मिळत नाही। वेतन श्रेणी व निवड श्रेणी यापासून शिक्षक वंचित राहत आहेत। काही शिक्षण सेवक नियमानुसार कायम झालेले नाहीत। या प्रलंबित मागण्यांसाठी पुणे शहर प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मनपा शिक्षण मंडळापासून महानगरपालिकापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला। आंदोलनाला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात स्केटिंग बोर्ड रिंग स्केट पार्कचे उद्घाटन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलातील स्केटिंग बोर्ड रिंग स्केट पार्क पुणे महानगरपालिकेच्या वतीने आणि महापौर आबा बागुल यांच्या प्रयत्नातून उभा राहिला आहे। स्केटिंग खेळातून आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये यांचा नक्कीच उपयोग होईल असे मत आमदार उल्हासदादा पवार यांनी व्यक्त केलं। त्यांच्या हस्ते आंबेडकर क्रीडा संकुलातील स्केटिंग बोर्ड रिंग स्केट पार्कचे उद्घाटन करण्यात आलं। यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक भाईदास पाडवे, अभिजित कदम, रामभाऊ तारूद, महेश बाबडे यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। पुण्यात आता आंतरराष्ट्रीय क्रीडांगणाची गरज होती। स्केटिंगच्या विद्यार्थ्यांना सरावासाठी रोडावर जावं लागत असं। त्यांची गरज लक्षात घेऊन या पार्कची निर्मिती करण्याचा प्रयत्न मी केला असल्याचं मत उपमहापौर आबा बागुल यांनी केलं। आमचे सहकारी अविनाशजी बागवे, दुसरे आमचे सहकारी नगरसेवक अभिजितदादा कदम, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते प्रवीणभाई, आप्पा आणि ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजणच या ठिकाणी उपस्थित राहिलोत
आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा स्केटिंग रिंग बोर्ड उभा राहिला आहे असे आपले आमचे सहकारी पुण्यनगरीचे उपमहापौर आबासाहेब बागुल, व्यासपीठावरील मान्यवर, समोर बसलेले सर्वच सहकारी बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, आज तसं पाहिलं तर आपण पाहत असाल की पुणे शहर हे देश पातळीवरती क्रीडा नगरी म्हणून मोठ्या विकसित झालेले आहे. पुणे शहराची ओळख सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते, ती शिक्षणाचं माहेरघर म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. आणि आज पुण्याकडे येणारा जर लोंढा पाहिला तर देशामधील सर्वात झपाट्याने वाढणारं शहर कोणतं असेल आणि 8व्या क्रमांकाचे शहर म्हणून त्याची गणना केली जाते ते पुणे शहर म्हणून ओळखलं जातं. आज नागरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये होते, औद्योगिकरण मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि या सर्व गोष्टी होत असतानाच ज्या पुण्यनगरीला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी ज्यांनी या ठिकाणी दिली अशा पुण्यात झाला तेव्हा म्हाळुंगे बालेवाडी येथे छत्रपती क्रीडा नगरी आकारास आली. मला आठवतंय पुण्याचे खासदार, माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या प्रयत्नातून तिथं बालेवाडीमध्ये क्रीडा नगरी उभी राहिली होती. तेव्हापासून पुण्याला क्रीडा नगरी एक वेगळं नाव मिळालं आणि या पुण्यामध्ये अनेक वेगवेगळे स्पोर्ट्स विषयी आपण प्रकल्प राबवत गेलो. त्यातील एक नाविन्यपूर्ण हा स्केटिंग बोर्ड लाईट केले आणि आपल्या भागामध्ये झालं, परंतु त्याला पब्लिसिटी कमी मिळाली आणि ओशो पार्क हे पुढे गेलं. परंतु नाला गार्डन आपल्याकडे जर व्यायामशाळा बांधली गेलेली आणि ती अतिशय चांगल्या प्रकारचे बांधल्यानंतर कालांतराने वार्ड परत सेपरेट झाले, आपले प्रभाग पद्धत बंद झाली आणि 2007 ते 2012ला स्वतंत्र वार्ड पद्धत झाली. आपल्या तत्ताच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा या 5 वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांच्या काळापासून हा चांगलेला स्विमिंग पूल आहे. 2012ला योगाने कशा तरी कारणास्तव तो बंद पडला असेल, ती काही जबाबदारी अधिकाऱ्यांची असेल, काही लोकप्रतिनिधींची देखील असली पाहिजे. लोकप्रतिनिधींचं देखील कटाक्षानं त्याकडे लक्ष असलं पाहिजे. कुठलीही वास्तू उभी केल्यानंतर ती चालू राहिली पाहिजे. काही वर्तमानपत्रातले माझे मीडिया बंधू मला मगापासून प्रश्न विचारतात, अहो त्याचं उद्घाटन नाही. म्हटलं त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि ते उद्घाटन झाल्यानंतर त्याला त्वरित चालू करणं हे आमची जबाबदारी आहे. नागरिकांना या भागामध्ये चांगल्या सुविधा दिल्या पाहिजे. आज आपण पाहिलं असेल मुंबईवर आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. भारती विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त जीवसाधना पुरस्कार देण्यात येणार आहे. भारती विद्यापीठाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जीवनसाधना पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत कुलगुरू कदम यांनी दिली. यंदाचा जीवनसाधना पुरस्कार डॉक्टर विजय भटकर, कुमार सप्तर्षी, डॉक्टर उत्तम भोयटे यांना प्रदान करण्यात येणार आहे. दिनांक 20 एप्रिल रोजी विद्यापीठाच्या सभागृहात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. जी गोष्टी आहेत इकॉनॉमीमध्ये आणि नॉलेज पार्टनरशिप आणि नॉलेज इकॉनॉमी हे जे शब्द आता अलीकडे योग घातलेले आहे, त्या शब्द त्याच्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने उपयोग करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण विचार करतो आहोत. म्हणजे या हे महत्त्वाचे डिसिजन घेतलेले आहेत. फीच्या संदर्भात सुद्धा मी हा सुप्रीम कोर्टाचा रिठायरमेंट मान्य केलं. ते आले 3 दिवस 4 दिवस पाहणी केली, असं महिनाभर आम्ही ते एक्सरसाइज करत होतो, त्याचं घेतलेले आहेत. दुसरी गोष्ट विद्यापीठाला क्वालिटी कॉन्सेस हे म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याला कुठंही आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये लॅपटॉप वापरता यावं याचेसुद्धा मी आता निर्णय घेतलेले आहेत. आणि या संदर्भात विद्यार्थ्यांना अधिक चांगलं मिळालं. पेशंट आपल्याला
याच्यामध्ये सुद्धा पेशंट केअरसुद्धा आम्ही फार मोठे सगळं हॉस्पिटल मी फ्री करून टाकलेलं आहे. म्हणजे सांगलीचं मेडिकल कॉलेज या कॉलेज आणि सुद्धा मोठी प्रमाणात वाढवणे केलेलं आहे. यावर्षी आम्ही रिपब्लिकन संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. रिपब्लिकन संघर्ष दल पुणे यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. बेघर असलेल्या गरीब कुटुंबांना घर मिळावीत, त्याचबरोबर शासनाच्या रिकाम्या जागेवर पुनर्वसन करून द्यावे यांच्यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन निदर्शने व्यक्त करण्यात आली. मोर्चाला संघर्ष दलाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. घर मालक वाटते तेव्हा घराचं भाडं वाढवतात, वाटते तेव्हा त्या भाडं जर दिलं नाही तर घर भाडेकरूंना बाहेर काढलं जातं. तर हा जो अन्याय आहे याला वाचा फुटली पाहिजे. या बेघर भाडेकरू नागरिकांचा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सुटला पाहिजे. म्हणून शासनाला आम्ही बेघर भाडेकरू नागरिकांना पुणे शहर जिल्ह्यात गायरान जागा जिथं जिथं पडीक असतील, रिकाम्या असतील, अशा गायरान जागेमध्ये बेघर भाडेकरू नागरिकांना शासनाने घरं बांधून द्यावीत. आणि ही घरं बांधून देताना बेघर भाडेकरूंना कमी किमतीमध्ये जरी ते बेघर भाडेकरूंना शासनाने घरं बांधून दिली तरी चालतील. परंतु शासनाने जसा झोपडपट्टी पुनर्वसन नावाचा कायदा केला त्याच धर्तीवरती भाडेकरू पुनर्वसन नावाचा कायदा करून भाडेकरू नागरिकांना गायरान जागेत सरकारच्या जागेमध्ये घरं बांधून द्यावीत. या मागणीसाठी आम्ही 29 डिसेंबर 2014ला निवेदन दिलं संघटनेच्या माध्यमातून. ते निवेदन दिल्याच्या नंतर 8 दिवसांनी आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र संघटनेकडे लेखी पाठवलं आणि त्याच्यात असं कळवलं की तुमची मागणी मुंबईला गृहनिर्माण विभाग मंत्रालयामध्ये पाठवलेली आहे. ती मागणी जी पाठवलेली आहे ती गृहनिर्माण विभाग आम्ही पाठवलेली आहे. ती मागणी तिकडे गेल्यानंतर त्या संदर्भाचा अप्पर सचिव मंत्रालय गृहनिर्माण हा विचार करेल अशा पद्धतीचा आम्हाला संघटनेला त्यांनी त्या ठिकाणी पत्र दिलं. आणि ते पत्र दिल्याच्या नंतर आम्हाला अपेक्षा होती की आता नुकतंच जे झालेलं अधिवेशन आहे कॅबिनेट मंत्रिमंडळाचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळ काहीतरी धोरण बेघर भाडेकरूच्या संदर्भात करतील, भाडेकरू पुनर्वसन कायदा करतील. पण आमची घोर निराशा झाली. आमच्या अपेक्षा सगळ्या भंग झाल्या. आम्हाला अपेक्षा लागून होत्या की सरकार काहीतरी धोरण करेल या अधिवेशनामध्ये, परंतु त्यांनी ते केलं नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा सरकारला, शासनाला, या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पुन्हा एकदा रस्त्यावरती आलेलो आहोत. याबरोबरच आपले जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.